सुचवलं म्हणून वाणीने सांगितलं. हां, शांतपणे उभे राहू. शांतपणे उभे राहू. सुस्वागतम सगळ्यांचं. विरार मेडिकल असोसिएशनच्या वतीने मी सगळ्यांना प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी आमंत्रित करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. सगळे टीम्स ज्यांनी आमचे विरारचे कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचे वतीने, आमचे सगळे ऑर्गनायझर्सच्या वतीने मी सगळ्यांचा धन्यवाद देते की तुम्ही वेळात वेळ काढून आले आणि छान प्रदर्शन केलं. छान क्रिकेट आम्हा सगळ्यांना बघायला मिळाला आणि लवकरच आम्हाला जे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे आला की आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करू. तुम्ही सगळे आज आले, छान झाला. सर काय बोलायचं? हां, तर असं खेळत राहिले तर छान होतो, कारण एकी वाढते. आमच्या विरार मेडिकल असोसिएशन क्रिकेटमुळेच सुरू झालं आहे आणि सगळे कन्सल्टंट्स, जनरल प्रॅक्टिशनर्स सगळे आम्ही एकत्र खेळतो आणि एकीने एकता वाढते आणि दिवस चांगले नाही आहे. आपण एक राहिलो तर कुठलेही आपल्यावर विपत्ती आली तर आपण त्याचा प्रतिकार करू शकतो, पण वेगळे राहिले तर ही संधी आपण गमवू. तर मग सगळ्यांनी खेळायला पाहिजे. प्रत्येक असोसिएशनमध्ये, प्रत्येक सबबमध्ये सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे आणि एकत्र खेळायला पाहिजे, कारण खेळीने एकी वाढते आणि आपण खूप एकत्र राहून खूप दोस्ती वाढते. आता माझ्यासोबत माझे 30-40 मुली आहोत आणि आम्ही रोज एकत्र क्रिकेट प्रॅक्टिस करतो आणि रोज एका कट्ट्यावर आम्ही चहा पितो आणि एवढं छान वाटते की असं मी कन्सल्टंट की तू जनरल प्रॅक्टिशनर असं भेदभावच नाही आहे. आपण सगळे एकत्र राहतो. असंच प्रत्येक असोसिएशनमध्ये व्हायला पाहिजे आणि एकत्र राहा, खेळा. कारण तुम्ही कोणासाठी खेळता? स्वतःसाठी खेळता. तर तुमची तब्येत चांगली राहणार, हार्ट अटॅक नाही येणार, ब्लड प्रेशर नाही होणार, हे जे लाईफस्टाईल इलनेसेस आहे हे होणार नाही. तर तुम्ही स्वतःसाठी रोज खेळा आणि खेळत राहा आणि आम्ही दरवर्षी तुम्हाला बोलवू आणि असंच तुमचा सहभाग दरवर्षी छान क्रिकेटचं प्रदर्शन आपण बघू. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. मी आता प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी सर्वप्रथम मी माझ्या कॉमेंटेटर DBN लाईव्ह आणि स्कोरर आणि अंपायर्स यांना मी या ठिकाणी येण्याची विनंती करतो आहे. प्लीज तुम्ही या ठिकाणी यावे. कॉमेंटेटर या ठिकाणी हजर आहेत आणि मी आमचे स्पोर्ट्स सेक्रेटरी आहेत. त्याबद्दल नाही, फोटो काढायला सांग तुझा. फोटो काढायला सांग तुझा. कॉमेंटेटर अनिल बिनबन्सी आहेत. त्यांना हे आम्ही सन्मान चिन्ह देत आहे आणि या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या असं कॉमेंटेटरी केली आहे. या ठिकाणी त्यांनी भोजपुरीमध्ये सुद्धा कॉमेंट्री केली, मराठीत केली, इंग्लिशमध्ये केली आणि हिंदीमध्ये सुद्धा केली. अशी चौफेर मारा करत होता तो. असा हा आमचा आगाशीतलाच अष्टपैलू खेळाडू आहे. आणि ह्यानंतर मी महेश गुप्ता याला मी बोलवतोय. स्कोरर महेश गुप्ता. हां हां, महेश गुप्ता यांनाही मी सन्मान चिन्ह देतोय. महेश पुढे. महेश गुप्ता यांना हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्याने उत्कृष्टरित्या असे कॉमेंट्री केलेले आहे. तुझ्या पाया पडला तरी चालेल, हरकत नाही, तू आता मोठा झालास. पुढे DBN वाले आमचे धनंजय, त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी हे सन्मान चिन्ह स्वीकारावं. विरार मेडिकल असोसिएशनतर्फे हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्यांचे कार्य खूपच चांगल्या रीती केलेले आहेत. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे DBN लाईनने आज त्यांच्याकडे 7 टुर्नामेंटचं DBN आहे.
तरीसुद्धा त्यांनी आम्हाला जास्त चांगला वेळ दिला आणि रात्रीसुद्धा त्यांनी वाढवून हा वेळ घालवला आमच्याबरोबर. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. आणि आता आम्ही अंपायर संदीप गावड यांनाही बोलवतोय. 3 अंपायर आहेत. त्या तिन्ही अंपायरला आम्ही सन्मान चिन्ह असं देत आहोत. तूच दे ना. हां सन्मान चिन्ह असं आम्ही दिलेलं आहे आणि त्यांचं मानधन सुद्धा आम्ही दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं अडथळा न येता आज एकदम निर्विघ्नपणे आमची टुर्नामेंट पार पाडण्यामध्ये संदीप गावड या अंपायरने हे अंपायर हे MCAचे प्रोफेशनल अंपायर आहेत. याबद्दल आम्हाला खात्री आहे की त्यांचा निर्णय योग्यच असेल. आम्ही नेहमी MCAचेच अंपायर ठेवतो. आणि मला असं वाटतं टेनिस क्रिकेट काउन्सिल म्हणून जे आहे त्या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की त्यांनीसुद्धा असे MCAचे अंपायर ठेवले तर कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. जास्त करून जो हल्ली वाद चालू आहे जास्त करून जो आता वाद चालू आहे तो चकिंगचा वाद चालू आहे. आणि प्रत्येक टुर्नामेंटला हा चकिंगचा वाद चालू असतो. तर त्यासाठी तुम्ही MCAचे अंपायर ठेवले तर कुठल्याही प्रकारचा वाद तुमच्याकडे निर्माण होणार नाही. आणि त्यांना फ्रीडम द्या. आणि त्या अंपायरला तुम्ही फ्रीडम द्या की तुमचा निर्णय तुम्ही घ्या. तुम्ही त्यामध्ये अजिबात इंटरफेअर करू नका. बस हेच एक माझं सांगणं आहे. दोन्ही सर्व प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये हे केलं तर कुठलीही टुर्नामेंटमध्ये व्यवस्थित होऊ शकते. आता आपल्या इकडे आमच्या विरार त्यांच्यातली मॅन ऑफ द विरार मेडिकल असोसिएशनमध्ये स्त्रियांचं म्हणजे फिमेल डॉक्टर्स खास करून हे 10वं वर्ष आहे त्यांचं खेळण्याचं. या 10 वर्षामध्ये कुठेतरी एक दीपिका मॅडम लेडीज टुर्नामेंट भरवायची इच्छा ठेवून आहेत. आम्ही त्यांना मदत आणि हे 10वं वर्ष आहे. आणि आमच्या या टीममधील एक ज्या सदस्य आहेत डॉक्टर दीपिका छांगानी यांनी एक इच्छा आम्हाला इथे दाखवली आहे की टेनिस वुमेन्स टुर्नामेंट या ठिकाणी आम्ही भरवायचं असं इच्छा उत्पन्न केलेली आहे. बघूया आता कुठपर्यंत ती आम्हाला सक्सेस करता येईल ते आम्ही विचार करू. हो एकदम बरोबर आहे. कुठलंही कार्य करताना पैशाशिवाय कार्य होत नाही. त्यासाठी स्पॉन्सरशिप लागतेच. तर मी दीपिकाला हे सांगू इच्छितो की तुम्ही स्पॉन्सरशिप आणा. आम्ही अवश्य तुमचं टुर्नामेंट करायचा प्रयत्न करू. आज या टुर्नामेंटमधील जी मॅच झाली त्यामध्ये लेडीज मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण? शुभ्रा मॅन ऑफ द मॅच म्हणून जी डिक्लेअर होते ती वुमेन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच आहे. युनिफॉर्म घातला नव्हता म्हणून तिला कोणी ओळखू शकलं नाही. शुभ्रा जैन. डॉक्टर बारोट त्यांना हे मॅन ऑफ द मॅचचं आणि आता या महिला विभागांचं जी टुर्नामेंट झालेली आहे त्यामध्ये रनर्सअप ही ट्रॉफी मी डॉक्टर बारोट यांना रनर्सअपचे कॅप्टन रोशनी तांडेल यांना देतोय. हां रवी तांडेल त्यांचे रोशनी तांडेलचे मिस्टर रवी तांडेल. रवी तांडेलला मी खरं मध्ये मान सन्मान देऊ इच्छितो. आणि वुमेन्सच्या जी वुमेन्सवाल्याने जे विनर आहेत त्यांच्यासाठी ही जी ट्रॉफी आहे ती
स्नेहा चव्हाण स्वीकारत आहे. त्यांची कॅप्टन स्नेहा चव्हाण आहे. आता मेन टुर्नामेंट मेन टुर्नामेंट एक काम कर काय राहिले संपलंय. मेन टुर्नामेंट हे सगळ्यात शेवटलाच आहे ना. मॅन ऑफ द सिरीज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता? बॅटच्या करता पहिल्यांदा प्रेम पाटील. declaration. या ठिकाणी एक खास असं एक बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे आणि ते खास बॅट्समन म्हणजे ही एक बॅट आहे. ही बॅट आमच्या कमिटीतर्फे स्पोर्ट्स कमिटीतर्फे या ठिकाणी आम्ही 10 बॉलमध्ये ज्यांनी 50 काढलेले आहेत त्यांना आम्ही बक्षीस देतोय. प्रेम हा या त्यांना आता बक्षीस देतोय. प्राइजेस आहे. खरं म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 10 बॉलमध्ये 50 काढणे हा वर्ल्ड रेकॉर्डच झालेला आहे. मला वाटतं नोंद गिनीज बुकमध्ये करावी. आता तू या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दे. फायनलला जी मॅच झाली त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अलीम कुठे आहेत? या ना रे पुढे या ना. कौशिक या ना. आहो ना. ए विनय चल ना. डॉक्टर वसंत मांगेला जरा पुढे या तुम्ही. ये ना डॉक्टर वसंत मांगेला या पुढे. आणि आता मी अनाऊन्समेंट करतोय. बेस्ट बॅट्समन कुणाला असेल ज्यांनी 90 रन काढलेले आहेत टुर्नामेंटमध्ये? प्रेम नाम है मेरा. प्रेम पाटील. पुढील बक्षीस आहे बेस्ट फिल्डर. नाही काय नाव आहे? बेस्ट फिल्डर म्हणून या ठिकाणी जे आमचे स्कोरर आहेत त्यांनी त्यांच्या क्रिक हिरोवरून काढलेलं आहे आणि ते आहेत धनराज काने. BMPA मध्ये कोण आहेत? हा काटे ताटे धनराज. मनोहर पाटील तुम्ही पुढे या. आता मी बेस्ट बॉलरचं नाव घेतोय. बेस्ट बॉलर आहे अलीम अन्सारी. मॅडम जोशी ना घे ना. मॅडम
हे उद्या इथं. आणि आता मी ह्या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये जी पूर्ण आपली टुर्नामेंट झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपण म्हणतो, त्या मॅन ऑफ द सिरीज आहेत डॉक्टर अलीम अन्सारी. बॅटिंगमध्ये 63 रन्स आहेत आणि 6 विकेट घेतलेले आहेत. ये ए प्रताप पुढे ना, इकडे या. नूतन सिंगला बोलो. नूतन सिंग. पुढची जी आम्ही ट्रॉफी देत आहेत ते बेस्ट बिहेवियर आम्ही दरवर्षी देतो आणि ह्या वेळेला आम्ही देत आहेत जे आमच्याशी बेस्ट बिहेवियरची ट्रॉफी ह्या वर्षी जात आहे वाडा क्रिकेट डॉक्टर्स असोसिएशनला. वाडाचे डॉक्टर्स यांना ते बेस्ट बिहेवियरचे, त्यांच्यापैकी कोणी इथे या ठिकाणी हजर नाही आहे, पण त्यांना ती ट्रॉफी पोचवण्याचं काम कोण करेल? प्रदीप. ए असा हात ठेव, असा हात ठेव. बोटावर बीएमपी दिसलं नाही पाहिजे. चला आता घ्या. आता जोशी मॅडमला बोलवा, बारोटला बोलवा, सोनावणेला बोलवा, पुढे बोलवा. आता त्या तिघांच्या डॉक्टर जोशी मॅडम, डॉक्टर बारोट, डॉक्टर सोनावणे, डॉक्टर वसंत मांगेला, डॉक्टर कौशिक डे, प्लीज तुम्ही पुढे या. आता मोठी आपण ट्रॉफी देऊया. सुनील. मिळून द्या. या वर्षीची टुर्नामेंट निर्विघ्नपणे पार पडलेली आहे, कुठलंही काही झालेलं नाही आहे. खास करून मला असं वाटतं की ते अंपायरचा जो योग्य निर्णय असतो त्यामुळेच झालेली आहे. आणि यावेळेला ही रनर्सअप ट्रॉफी आहे. ती रनर्सअप ट्रॉफी आम्ही BMPA रनर्सअप ट्रॉफी BMPA कॉंग्रॅच्युलेशन. प्रेम, तुझं गिनीज बुक मध्ये नाव गेलं गेलं पोचलं. ते FB वर टाकून दे, तू पटकन पोचणार. आणि आता विनर्स हे BDCC टीम खूपच चांगल्या रीतीने खेळलेली आहे. पूर्ण टुर्नामेंट चांगल्या रीतीने खेळली आहे. त्यांना ही ट्रॉफी योग्य ठिकाणी मिळालेली आहे. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. Everybody knows it. या BDCC टीमसाठी आम्ही आमची टुर्नामेंट 1 महिना पुढे ढकललेली आहे. त्यांचा रमजान होता आणि रोजा असता, त्यासाठी आम्ही ही 22 तारीख केली. आमची 22 फेब्रुवारी होती, ती 22 मार्च केली आम्ही. डिक्लेअर करना. हो जाएगा YouTube पे, सब लोग देखेंगे ना, जो देख रहे हो. Champion, we are the champion. मैं पूरे VMA एसोसिएशन का बहुत शुक्रगुजार हूँ कि खासकर उन्होंने ये टूर्नामेंट हम लोगों के लिए पोस्टपोन करके
रमज़ान के बाद रमज़ान के बाद रखा। दूसरी चीज़ और बोलना चाहता हूँ सब आप लोग हैं कि ये मैं पर्सनली वीएमए का 25वां साल का टूर्नामेंट मैं खेल रहा हूँ। ये बहुत बड़ी बात है। आप लोगों से जो अपना संबंध बना है बस उसको अपनों को बरकरार रखना है। स्पोर्ट्स के ज़रिए मुमकिन हो चुका है। उसके बाद जितनी टीमें आज यहाँ पे पार्टिसिपेट की है उन सब का हम लोग फुल एंजॉय किए। आप लोग का अरेंजमेंट ऑसम है। बस इससे ज़्यादा क्या बोलूँ कि आप लोगों को जो प्यार दिया है वो हमेशा याद रहता है और नेक्स्ट ईयर के लिए हम लोग इंतज़ार करते हैं कि चालू होगा तो आप जाएगा पार्टिसिपेट करेंगे। थैंक यू वेरी मच वीएमए ऑल मैनेजमेंट इंटायर मैनेजमेंट। थैंक यू सो मच। दीपिका हॅलो. हॅलो. एक छोटंसं सन्मान करण्याचा राहून गेलेला आहे. ह्या ग्राउंडला ज्यांनी व्यवस्थितपणे ठेवलेले आहे असे आमचे अशोक माळी यांना एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आणि सुनील भारत सर हे सन्मान चिन्ह त्यांना आम्ही देतोय. आणि या ठिकाणी SP मिश्रा अशा रीतीने ही 33वी टुर्नामेंट यशस्वीरित्या पार पडली असे मी जाहीर करतो. आणि जाहीर करतो हॅलो. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आमच्या लेडीज विंगतर्फे आम्ही काही मेडल्स काही सपोर्टिंग हँड्सला द्यायला इच्छितो. सो द फर्स्ट foremost the first medal we would like to present from our ladies wing is Dr. Aditya Vartak sir. Mr. Aditya Vartak sir. He is a major role in encouraging us all ladies play cricket. It is almost 10 years. Sir, that is your birth right. So continue. I know. And that's an inbuilt character. Nobody can do anything for it. So it's almost 10 years since 2016 that we have been playing cricket. And he has come to the ground and taught us cricket. So thanks to you. A big thanks to him. Next personality is Dr. B.J. Raut sir. A big support. A big fan of cricket. He is also in true sense come to the ground and taught us batting and bowling. To begin with, when we had all consulting ladies on the ground, these two personalities were there to teach us cricket, and we are here since last 11 years playing cricket, and we enjoy it to our utmost. The third personality is Dr. Barot sir, our ex-president, always a big support to us for all the VMA activities. Thank you very much, sir. We would also speak about Dr. Sonawane sir, our respected treasurer. इनके बगैर तो पत्ता भी नहीं हिल सकता. So all finance help with all VMA committee members' permission. Yes, he is again a big support to us. Next is Dr. SP Mishra sir. He not being present, but he is always with us. He is also a big support always. Jab bhi dresses, always he takes us for whatever color selection. He is also a person. Yes, you are right. Agreed. And he was the person who made us take our own personal kit, cricket kit. We also have 2 bats with us today, and we love playing cricket. Because of all these people, we are enjoying it. Next is Dr. Shetty sir, a big helping hand for all the events of VMA. I shouldn't point it out to one event, but he is always there for all the events, always a big helping hand.
Thank you so much, Shetty sir. Doctors आहेत. Yes, yes. डॉक्टर वाणी, सुनील वाणी सर के बारे में ज्यादा नहीं बोलूंगी, बट जहां खाने पीने का संबंध हो, he is there. Let it be marathon, let it be cricket tournament, anywhere, everywhere. Yes, we are blessed with him. Thank you so much, sir. सगळ्याच वर्षांची सोय झाली आता. And last and not the least, Dr. Santosh Singh sir. जहाँ सर जी है वहाँ सिमरन भैया भी है. So yes, he is also a big support for this cricket activity and many more. Thank you so much, Santosh Singh sir. Shubhra Jain, your medal is remaining. Please come and receive it. Thank you so much. You played very well. Yes. And we would also request Dr. Vasant Mangela sir. Since years and years he's been with us for this cricket tournament, and he's also been a sports secretary to begin with. Thank you so much sir. सर तुम्ही आहात म्हणून ही प्रथा चालू आहे सुरुवातीपासून. थँक यू सो मच. Thank you everybody, all the seniors for helping us for this cricket to happen. We enjoy being ladies, we all enjoy this to our utmost. Thanks a lot. Good night. God bless. We also thank all the kids who have been coming and supporting us for the fielding, yeah, during the practice session. Thank you so much. Yeah. हॅलो. मी एक अनाउन्समेंट या ठिकाणी करायला इच्छितोय की ठाणा वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन जी आहे त्या ठिकाणी 5 एप्रिलला एक लेडीज डॉक्टर्स क्रिकेट टुर्नामेंट अरेंज केलेली आहे आणि त्यासाठी विरारच्या डॉक्टर्स लेडीज डॉक्टरांना त्यांनी आमंत्रण केलेले आहे. आणि आत्ताच मला समजलं की आमच्या प्रेसिडेंट डॉक्टर जोशी यांनी त्या ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे. धन्यवाद.